Class 8th English 4.4 The Unsinkable Ship. In this video, we will see language study of this lesson. So let's start language study. The sentences can be classified into three types: simple sentence, complex sentence, and compound sentence. First, we will see about simple sentence. A simple sentence is one that has only one subject and one predicate. It has only one finite verb. म्हणजेच एकच कर्ता, एकच विधेय असलेल्या वाक्यास सिंपल सेंटेन्स म्हणजेच याला केवल वाक्य असे म्हणतात. यामध्ये क्रियापद देखील एकच असते. फॉर एक्झाम्पल, शी वेंट होम. इन द मॉर्निंग नियर माय स्कूल आय सॉ अ स्नेक. अशा प्रकारची वाक्य ही सिंपल सेंटेन्सेस असतात. A complex sentence consists of one main clause and one or more dependent or subordinate clauses. Complex sentence म्हणजेच याला मिश्र वाक्य म्हणतात. ज्या वाक्यामध्ये एक मेन म्हणजेच मुख्य, उपवाक्य, एक किंवा अधिक हे अवलंबी म्हणजेच डिपेंडंट त्यावर अवलंबून असणारे वाक्य असतात, तेव्हा त्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजेच मिश्र वाक्य असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, शी वेंट होम आफ्टर स्कूल वॉज ओव्हर. या ठिकाणी दोन वाक्य आहेत, दोन क्लॉजेस आहेत, एक मेन आणि दुसरा सबऑर्डिनेट. द बॉयज फाउंड द बुक विच हॅड बीन लॉस्ट. या ठिकाणी सुद्धा पहिला क्लॉज, दुसरा क्लॉज, मेन क्लॉज आणि त्याच्यावर आधारित डिपेंडंट किंवा सबऑर्डिनेट क्लॉज, आणि दोन्ही वाक्य या ठिकाणी एकत्रित केले आहेत. दॅट्स वाय दिस इज कॉम्प्लेक्स सेंटेन्स. अ कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य. अ कंपाऊंड सेंटेन्स consists of two or more independent or coordinate clauses. They are joined by coordinators. For example, and, but, so, or, nor, etc. कंपाऊंड वाक्यामध्ये दोन किंवा अधिक स्वतंत्र किंवा सारख्याच तुलनेचे असे क्लॉजेस म्हणजेच वाक्य असतात. यालाच कंपाऊंड सेंटेन्स म्हणतात. जसे की and, but, so, or, nor अशा शब्दांनी ते जोडलेले असतात. या शब्दांनाच कोऑर्डिनेटर असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, he finished his work and he left his house. ही दोन्ही वाक्य समकक्ष आहेत आणि ही and या शब्दाने जोडलेली आहेत. and हा कोऑर्डिनेटर आहे. he is poor but he is honest. he is poor आणि he is honest ही दोन सारखीच वाक्य आहेत, म्हणजेच सेम क्लॉजेस आहेत आणि ही but ने जोडलेली आहेत, म्हणून हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. Question 2. Say whether the following are simple, complex or compound sentence. खाली दिलेल्या वाक्यांमध्ये कोणते वाक्य सिंपल आहे, कॉम्प्लेक्स आहे किंवा कंपाऊंड आहे हे ओळखूया. They felt safe. This is simple sentence. यामध्ये एकच कर्ता आणि एकच विधेय आहे. Captain Smith knew that there were icebergs nearby. या ठिकाणी दोन क्लॉजेस आहेत आणि एक मेन आणि दुसरा सबऑर्डिनेट म्हणजेच complex sentence. He fought hard to steer, but the ship changed direction slowly. दोन्ही क्लॉजेस समकक्ष आहेत, सेम आहेत, but न वाक्य जोडलेले आहे. That is compound sentence. Most passengers heard nothing and they slept on. दोन्ही वाक्य समकक्ष, सेम क्लॉजेस आणि वाक्य and ने जोडलेले आहे. So compound sentence.
The crew lowered the life boats. या ठिकाणी एकच वर्ब, एकच सब्जेक्ट आहे. So, simple sentence. They asked them why ships carry such few life boat. एक मेन क्लॉज आहे तर दुसरा सबऑर्डिनेट. म्हणून कॉम्प्लेक्स सेंटेन्स. Question 3. Find from the text 2 examples, each of simple, complex and compound sentence. पाठामधून सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्सची 2-2 वाक्य आपण लिहूया. सिंपल सेंटेन्स. 1. He grew cold with fear. 2. She was called the Titanic. या ठिकाणी एकच सब्जेक्ट आणि एकच प्रेडिकेट आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्स. Everyone thought that the Titanic could never sink. Number 2. They asked why ships carry such few life boats. दोन्ही वाक्यामध्ये एक मेन क्लॉज आहे आणि दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. Compound sentence. 1. A shower of ice fell on the decks and the iceberg cut holes along the ship's side. Number 2. Most passengers heard nothing and slept on. या ठिकाणी दोन्ही वाक्य सेम क्लॉजेस आहेत आणि वाक्य हे and न जोडलेले आहे. So that is compound sentence. For your practice, we will see some complex sentence. 1. Although my friends begged me, I chose not to go to the reunion. 2. I learned English perfectly because I studied very hard. 3. Many people enjoyed the movie. However, Alex did not. Although the farmer is ready, the ground is still too wet to plow. If the ozone layer collapses, the global community will suffer. Although I'm not very good, I really enjoy playing football. I had liked to see the North Pole, but I will never go where it is that cold. Because he did not know the route well, he drove slowly. Walking through the wood, he saw a fox that was following him. When Uncle Samuel comes to town, we all have a good time. Now we will see some compound sentences. Mary doesn't like cartoons because they are loud, so she doesn't watch them. They wanted to go to Paris, but I wanted to see London. She is very smart and she knows it. I think you had enjoyed the party. I don't mind if you stay home. They spoke to him in French, but he responded in English. I spent all my savings, so I can't go to France this winter. I want to lose weight, yet I eat chocolate daily. Michael did not like to read. She was not very good at it. Mr. Mark said I could come to his office on. So friends, thanks for watching this video. If you have not subscribed, then please subscribe the channel to get the notification of next video. And don't forget to like and share.